थंडीची चाहूल लागली आहे, पण कुणीतरी अजूनही थरथरतंय. पण आता मायेची ऊब मिळणार. माणुसकीची भिंत द वॉल ऑफ ह्युमॅनिटी 2025 यंदाचा संकल्प पांघरुण मायाचा. हा उपक्रम समाजातील दरी मिटवण्यासाठी, गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी आणि दान धर्माला नवी ओळख देण्यासाठी आहे. ब्लँकेट, कपडे, बुक्स, वस्तू काहीही असो, गरजूंना दान करा. माझं नाव पांडुरंग गोविंद पाटील कंसात नारू आयतेवडी खुर्द. कुठून आलात तुम्ही? 32 शेळा मतदारसंघातून आलो होतो, पण इथं मी जवळजवळ आता वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये पण आहे शिवडी मतदार. तर आम्हाला 4 भिंतीचं घर दोघांना झालं तर बरं होईल. तिथं तिला वेगळं, माझं मला वेगळं झालं तर अतिउत्तम होईल. पुंडलिकजी जरी देखील पुढाकार घेत असतील तर सुनीलजींचा जो फाउंडेशन आहे या सर्वांच्या संयुक्त रीतीने मी बघतोय तर गेल्या अनेक वर्षापासून एक सामाजिक भान म्हणून ही जबाबदारी करून ही आपुलकीची भिंत निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. आणि आता ही भिंत निवळ फक्त लोअर परळ नाही तर पूर्ण मुंबई शहरातून आपण विशेषतः जे मराठवाड्यामध्ये जे महापूर झालेले आहेत त्यासाठी लोक पुढे येताना पाहायला मिळतात. पण हा उपक्रम पूरबीर न बघता सामाजिक भान जे गरजू आहेत त्यांच्यासाठी सातत्याने दिवाळीच्या अगोदर करण्याचा प्रयत्न होतोय. मला असं वाटतं हे प्रत्येक सामाजिक संस्थेनी, मंडळाने हा यांच्याकडनं बोध घेणं गरजेचं आहे. आणि हे जर झालं तर समाजामध्ये जी एकंदरीत गरिबी आणि गरजू ही जी मनोवृत्ती आहे ही पुढच्या काळामध्ये कुठेतरी संपुष्टात येईल. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या सामाजिक संस्था आहेत अनेक रूपात काम करतात. कोण पूरग्रस्तांसाठी काम करतो, कोण शेतकऱ्यांसाठी काम करत असतो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करीत असतो, कोण आरोग्य विभागामध्ये काम करत असतो. परंतु दिवाळीच्या पूर्वी आपली प्रत्येकाची इच्छा असते की माझ्या दिवाळी ही आनंदाने यावी, माझ्या घरात खूप जास्त आनंद असावा. जसं प्रत्येकाला वाटते की आनंद असावा तसं आजही महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंब आहेत की ज्यांच्याकडे जेमतेम आर्थिक उत्पन्न आहे, जेमतेम आर्थिक उत्पन्न नाही आहे. त्या सगळ्यांना त्यांनाही वाटते ना की माझी दिवाळी चांगली व्हावी, माझ्या लहान मुलांना कपडे यावेत, माझ्या घरामध्ये मोठ्यांना कपडे यावेत. अशा वेळेला कुठेतरी मग ह्या सगळ्या आर्थिक समस्येमुळे अनेक ठिकाणी अशी आहे की बेरोजगारी आहे किंवा अनेक अशी निराधार कुटुंब आहेत जी रस्त्यावर राहत आहेत. दिवाळी सगळ्यांची व्हायला पाहिजे. आपण देवाला प्रार्थना करतो की देवा दिवाळी सगळ्यांची चांगली झाली पाहिजे. त्यामुळे हा अशा तऱ्हेचा एक चांगला उपक्रम या विभागामध्ये मी आणि माझ्या सगळ्या सहकारी एकत्र केलेला होता. हळूहळू पुढे अनेक सहकारी याला जोडत गेले आणि गेल्या 8 वर्षामध्ये ह्या उपक्रमाने फार लोकप्रियता मिळवलेली आहे आणि लोकांच्या गरजेची ही आजचा हा उपक्रम हा लोकांच्या गरजेचा असा एक मेसेज संपूर्ण या मुंबई शहरामध्ये गेलेला आहे. हा जो मार्ग आहे हा मुंबईतला अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. मुंबईच्या अनेक भागातून इकडे लोक येतात. मग इंडस्ट्रियल इस्टेट आहेत, कॉर्पोरेट ऑफिस आहेत, जुने कारखाने आहेत, काही छोटे छोटे उद्योग आहेत. सगळी मंडळी इथून जात येत असताना त्याच्यातले देखील काही ज्यांना असं वाटते की मी 2 वर्षापूर्वी वापरलेला कपडा आहे 3 वर्षापासून ते इथे देत असतात. काही कुटुंब असे असतात की काही एखाद्या चांगल्या घरातील कार्यक्रमासाठी एखादा जोड घेतलेला असतो परंतु घालत नाहीत, ते इथे देत असतात. समस्या बघा, हे कपडे काही लोकांचं असं असते की मी 2-2 वर्ष 3-3 वर्ष वापरले, नेमक्याचं करू काय, घरामध्ये साठवून ठेवत असतात. आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी देखील हा एक चांगला मार्ग आहे. आणि सगळे मंडळी इथे कपडे देत असतात. कपडे अतिशय चांगल्या स्वरूपातले असतात आणि इथे आल्यानंतर कपड्यांचं चांगल्या तऱ्हेने सॅग्रिगेशन करून ही सगळे मंडळी लोकांना ते देत असतात. लोक देणाऱ्यांच्याही चेहऱ्यावर आनंद असतो आणि घेऊन जाणाऱ्यांच्याही चेहऱ्यावर जास्त आनंद असतो. ज्याला कोणाला आनंद बघायचा आहे, ज्याला कोणाचं समाधान बघायचं त्यांनी इथे यावं, या उपक्रमात भाग घ्यावा, या उपक्रमाला सहकार्य करावं आणि आनंदाचं कसं या ठिकाणी निर्मिती होते आमच्या या माणुसकीच्या भिंतीतून ते देखील बघावं. त्याच्यामुळे हा उपक्रम मी आपल्या माध्यमातून आपलं एक जागरूक चॅनल आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक समस्या मार्गी लागतात. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेला या ठिकाणी विनंती करेन की तुमच्या घरात दिवाळी चांगली होत असताना जे गरजवंत आहेत, ज्यांच्याकडे अनेक बाबतीत समस्या आहेत, ते दिवाळी साजरी करू शकत नाहीत, त्यांना कुठेतरी चांगल्या कपड्याच्या रूपाने दिवाळी साजरी करता आली पाहिजे. काही चांगले अन्न भांडी दिलात किंवा अन्न पदार्थ आले ते देखील त्यांच्या घरी जात असतात. त्याच्यामुळे तुमच्या सहकार्याने दुसऱ्यांची दिवाळी देखील चांगली होत असते.
त्याच्यासाठी आपण सहकार्य करा ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो. थँक्यू.